हे आपल्याकडं चिकूचं झाड आहे. त्याला आता आपण ह्याला बघितलं, माझं लक्ष केल्यामुळे त्याच्यावरती छान असा सुंदर असा आपला चिकू पिकलेला आहे. त्याच्यामुळे आता ह्याला आपण काढून घेऊया. हा आपल्या झाडाचा पहिला चिकू आहे पिकलेला सुंदर असं. 2 चिकू आहेत, एक पिकलेला नाहीये. हा पिकलेला नाहीये, मोठा झालाय पण पिकलेला नाहीये. हा मोठा झालाय, पिकला आहे. त्याला आपण आता तोडून घेऊया. छान असा चिकू आपला पिकलेला आहे, आपण झाडाचा तोडला आहे. छान सुंदर आपल्याला असा चिकू मिळालेला आहे. तर आपण चिकूच्या झाडाचा चिकू काढलेला आहे, त्याला आता आपण हे खत देऊन घेऊया. हे आपल्याकडं लिक्विड फर्टिलायझर आहे. ह्याच्यामध्ये तांदळाचं पाणी आणि वर्मी कंपोस्ट टाकून आपण हे फर्टिलायझर तयार केलेलं आहे. ते झाडांसाठी चांगलं असतं, पौष्टिक आहे. त्याच्यामुळे हे आता फर्टिलायझर आपण हे झाडाला घालून घेऊया, म्हणजे छान असे फळे येत राहतील. असं आपण फर्टिलायझर हे देऊन घेतलेलं आहे झाडाला. आपण आता ह्या फर्टिलायझर दिलेलं आहे. छान सुंदर असं फुलांचा गुच्छा किती छान असा मस्त वाटतो. सगळे फुले फुलले तर किती छान असा गुच्छा तयार होईल. हे झाड आपलं कसलं छान फुटलेलं आहे. सुंदर आपलं झाड असं छान फुलांनी असं मस्त तयार झालेलं आहे. किती छान फुलं आलेले आहेत. पांढरे गुलाबाचे फुलं आहेत. सुंदर असे फुलं आलेले आहेत झाडाला आपल्या. हे आपल्याकडं झेंडूची झाडं आहेत. ती आपण कटिंग पासून तयार केलेले हे सुंदर अशी झाडं आहेत. छोटीशी आपण कटिंग लावलेली होती, आता किती सुंदर अशी झाडं तयार झालेली आहेत. मोठी मस्त आता छान सुंदर अशी झाडं तयार झालेले आहेत. तर कापूस आहे किती छान असा, मस्त पाऊस पडल्यामुळे सुंदर असा कापसाचं झाड पण छान असं मस्त आलेलं आहे. ह्याच्या आपण मिरच्या तोडलेल्या होत्या आता, आणि परत त्याला मिरच्या लागायला चालू झालेल्या आहेत. चला, मस्त झेंडूची झाडं तर छान आपली आहेत. तर आपली कोरपड आहे. कोरपडीच्या झाडाला कसं फूल तयार झालेले आहे. किती सुंदर असं फूल तयार व्हायला लागलेत बघा. कोरपडीच्या झाडाला पण फूल आलेलं आहे. किती सुंदर फूल आहे. छान असं फूल तयार झाले बघा. कोरपडीच्या झाडाला पण फुलं लागलेत. किती सुंदर असे छान वाटतं असं. कोरपड आहे आपली इथं, त्याला हे कोरपडीचं फूल आलेलं आहे. छान त्याचा आपला पानाचा वेल पण आहे. हे पण आपण कटिंग पासून तयार केलेले मस्त छान अशी कटिंग तयार झालेली आहे. छोट्यासाच ह्याच्यामध्ये लावलेलं आहे आपण डब्यामध्ये, छोट्याच्या डब्यामध्ये आहे. तर छान आपली कटिंग तयार झालेली आहे. वेगळी करून लावली तर भरपूर आपल्याकडं झाडं भरपूर होतील. तर आपल्याकडं वांग्याची झाडं आहेत बघा. वांगे किती मोठी झालेले आहेत. 3 वांगे आहेत, मस्त छान अशी मोठी झालेली आहेत. एक भाजी होती वांग्याची. छान वांगे तयार झालेले आहेत. मस्त वांग्याची भाजी होईल. एक वांग्याची भाजी होईल असे वांगे आपले लागलेले आहेत बघा झाडाला. किती सुंदर वांगे आहेत. छान असे वांगे तयार झाले. हे आपलं वांग्याचं झाड आहे. इकडं पण आपण वांग्याची झाडं रोपं लावलेले होते, ते पण आता छान असे मोठे झालेले आहेत. टमाटा आहे. डाळिंब पण आपलं छान मोठं झालेलं आहे.
इथं पण आहे दुसरं डाळिंब, ते पण मोठं झालेलं आहे. 2 डाळिंब आहेत. हे आपलं वांग्याचं झाड खूपच मोठं आहे. छान वांगे पण याला लागलेले आहेत. झाड पण मोठं आहे वांग्याचं. लिंबू पण आपले मोठे झालेले आहेत. लिंबूंची साईज पण खूप अशी छान मोठी व्हायला लागलेली आहे. भरपूर लिंबू आहेत लिंबूच्या झाडाला. छान गुच्छे ठेवल्याने वाटतं मस्त.